नमस्कार. वृश्चिक राशीच्या लोकांना, वृश्चिक राशीच्या जातकांना नेमका हा महिना कसा जाईल, म्हणजेच डिसेंबर 2024 हा महिना कसा जाईल? या महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतील? एकंदर ग्रहमान कसं आहे? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहे या व्हिडिओमध्ये. नमस्कार. मी ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन, नाशिक पंचांगकर्ते. सर्वात पहिले आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या राशीमध्ये नेमके कोणकोणते ग्रह पालट होत आहे, नेमके कोणकोणते ग्रह हे राशी बदलत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 2 तारखेला 2 डिसेंबरला शुक्र हा ग्रह मकर राशीत जात आहे. तिथून पुढे महिनाभर तो मकर राशीत असणार आहे आणि 28 डिसेंबरला तो कुंभ राशीमध्ये जाणार आहे. आपल्या राशीच्या तृतीय स्थानामध्ये हा असणार आहे. आपल्याला या महिन्यामध्ये तिसरा शुक्र असणार आहे. त्याचा प्रभाव आपल्याला जाणवेल. त्याचबरोबर रवीचं भ्रमण पाहिलं तर रवी आपल्या राशीतच आहे आणि 15 डिसेंबरला रवी हा ग्रह धनु राशीमध्ये जाणार आहे, जो आपल्या कुंडलीच्या द्वितीय स्थानामध्ये असणार आहे. रवी जो आहे तो दुसरा, शुक्र आहे तिसरा, शनी आहे चौथा आणि गुरु आहे 7वा. अशा प्रकारचं या महिन्यातलं ग्रहमान आहे. सगळ्या ग्रहांचा विचार करून हा महिना कसा जाईल ते आपण बघूया. त्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपलं महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करावं. व्हिडिओ आवडला तर लाईक करावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीच्या जातकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा, म्हणजेच शेअर करावा. चला बघूया एकंदरपणे ग्रहमान कसं आहे. बघा, आपल्या राशीमध्येच या महिन्याच्या सुरुवातीला रवी आहे. त्यामुळे हा जो काही काळ आहे हा आपल्यासाठी अतिशय चांगला आहे. महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे घडू शकतात. आपल्या ज्या इच्छा असतात, आपल्याला अनेक गोष्टी कराव्या वाटत असतं. त्या गोष्टी या महिन्यामध्ये आपल्या हातून घडणार आहे किंवा आपल्याला त्या गोष्टी जमतील किंवा असं म्हणूया की संधी चालत येईल. त्या संधीचा आपण या महिन्यामध्ये पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे काही गोष्टी राहिल्या असतील ज्या तुम्हाला स्वतःविषयी करायच्या आहे, तर सगळ्याचा विचार हा या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणजे एकंदरपणे आपल्या स्वतःच्या गोष्टींसाठी, आपल्या स्वतःसाठी हा जो काही काळ आहे तो खूप चांगला आहे. या काळामध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावे, त्यामुळे आपल्याला यश येईल. म्हणजे एकंदरपणे हा जर महिना पाहिला तर तो आपल्या दृष्टीने खूप चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे धनलाभाचा विषय घेतला तर आपल्या कुंडलीच्या द्वितीय स्थानामध्ये रवी हा 15 तारखेच्या नंतर जाणार आहे. म्हणजे 15 तारखेपासून पुढचा जो काही काळ आहे तो आपल्याला आर्थिकदृष्ट्या चांगली फळं देणार आहे. म्हणजे कोणाकडे पैसे बाकी असतील तर ते पैसे आपल्याला मिळतील किंवा नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होईल, ज्यामुळे या महिनाभरामध्ये आपल्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ हा वाढलेला असेल. हे एकंदर काय की हा महिना चांगला आहे. जे लोक विवाहासाठी प्रयत्न करताय त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे. म्हणजे 7वा गुरु आपल्या राशीच्या सप्तमातून चाललेला आहे. त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळेल की या काळामध्ये एखादं स्थळ येईल, पुढे बोलणी सुरू होतील किंवा एकंदर सगळाच जो काही काळ आहे तो विवाहासाठी, विवाह इच्छुकांसाठी अतिशय चांगला आहे. या महिनाभरामध्ये आपण गणपतीची उपासना करावी. गणपतीची उपासना केल्यामुळे आपल्याला आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतील. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीच्या
गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.